अतिशय सुंदर स्वामी स्वरूप योगाश्रमामध्ये कित्येक वेळेला त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत, त्याच्यावर निरूपण आणि गायन असं. तर त्याचं जे इंट्रोडक्टरी गाणं आहे, महाभारती श्रीकृष्णांनी सांगितली गीता, तर ते स्वरदा म्हणेल आणि त्याच्यानंतर मग थोडंसं मी बोलेन. दीपिका हो निराहे जी साऱ्या जगता महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. अनंत विषयांवरती जगती अनंत साहित्य, तयात गीता ग्रहमाले मधी जैसादित्य. अज्ञानाचे तमहि वितळते, अज्ञानाचे तमहि वितळते रवी उदयायिता. महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. उपनिषदे या गायी त्यांना दोहितसे कान्हा, बुद्धिमंत हा भोक्ता अर्जुन वत्स जणू तान्हा. त्या गायींचे दुग्धच तेही, त्या गायींचे दुग्धच तेही अमृतमय गीता. महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. अकर्म कुठले कर्मही कुठले कळेन हे सुज्ञा. कसे सुटावे हे कोडे मग अशिक्षिताज्ञा. स्वयेची कथितो उत्तर याचे, स्वयेच कथितो उत्तर याचे परमेश्वर भक्ता. महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. प्रस्थानाच्या त्रयीत लाभे स्थान हिला मोठे. मानव धर्माचा हा पाया तुलना नच कोठे. ध्रुव तार्यासम सत्य ढळ हे, ध्रुव तार्यासम सत्य ढळ हे सापडले हाता. महाभारती श्रीकृष्णानी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. युद्धारंभी
विषाद झाला वीर अर्जुनास, त्याच निमित्ते हरी बोधितो साऱ्या जगतास. अनासक्त राहून आचरी, अनासक्त राहून आचरी कर्तव्ये आता. महाभारती श्रीकृष्णांनी सांगितली गीता, गीता सांगितली गीता. मोक्षाचे हे साधन सोपे दैवे सापडले, विन्मुख हो नको मानवा दिन थोडे उरले. एक रूपता परमात्म्याशी, एक रूपता परमात्म्याशी जीवा सार्थकता. महाभारती श्रीकृष्णांनी सांगितली गीता, गीता सांगितली गीता, गीता सांगितली गीता. हरिओम. की गीता हे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोहमहिषा मुक्ती आनंद लिसे. गीतेला ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या प्रकारे नमन केलेलं आहे. शेवटी वर्णन तर अनेक ठिकाणी झालंय. शेवटी गीतेची थोरवी सांगताना ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं काव्य कौशल्य जणू काही पणाला लावल्यासारखं ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्टपणे हे केलंय. अतिशय कृतज्ञता गीतेबद्दलची अनेक संतांनी, अनेक महापुरुषांनी, म्हणजे अगदी संतच अशातला भाग नाही, राष्ट्रपुरुषांनी, महात्म्यांनी गीतेला समोर ठेवून आयुष्य आपलं त्याप्रमाणे आखायचा प्रयत्न केला सर्वांनी, अनेक साधकांनी. रामकृष्ण असं म्हणत असत की संन्यासाजवळ काहीही संग्रह नसावा. दोनच प्रकारचे लोक असे असतात, म्हणजे दोनच प्रकारचे हे असे असतात जीव की जे कशाचाही संग्रह करत नाहीत. एक म्हणजे पंछी म्हणजे पक्षी आणि दुसरा म्हणजे दरवेश म्हणजे संन्यासी. तरी सुद्धा ते म्हणत की पक्षी काही घरटं बांधण्यापुरतं तरी संग्रह करतात, काड्या तरी जमवतात, पण संन्यासी काहीच ठेवत नाही. बरोबर. पण असं जरी असलं तरी संन्यासाची स्वतःची अशी एक गीता असावी असं तरी. इतका गीतेबद्दलचं प्रेम विवेकानंदांनी पण त्या काळामध्ये एकूण तमोगुणामध्ये जो भारतातला युवक किंग कर्तव्य बुड म्हणतात तसं झालेला होता. त्याला काय करावं तर एका हातामध्ये गीता आणि दुसरं म्हणजे पायामध्ये फुटबॉल असावा म्हणजे शारीरिक सौष्ठव आणि मानसिक सौष्ठवासाठी गीता, दोन्हीचं कॉम्बिनेशन. आणि तो अलौकिक युद्ध प्रसंग महाभारताचा की ज्या वेळेला 5-7 हजार वर्ष झाली तरी तो आमच्या डोळ्यासमोरून काही हलत नाही. आमच्याही आयुष्यात जर का काही प्रॉब्लेम चालू असेल तर महाभारत चालू आहे असं म्हटलं तर. इतकं ते काव्य आमच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये येऊन गेलेलं आहे. म्हणजे एखाद्या कपटी याला माणसाला शकुनी आजही म्हटलं जातं. इतकी ती कॅरेक्टर्स युधिष्ठिरासारखी, कृष्णासारखी ही समोर येऊन राहिलेली आहेत, आमच्या आयुष्याचा भाग होऊन राहिलेली आहे. आणि त्या सगळ्याचा मुकुटमणी जी आहे ती गीता. म्हणून 11व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला गीतेचं थोरवी ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यावेळेला ते असं म्हणतात की ती आगवाची जे महाभारती, महाभारतामध्ये एकूण जे काही सांगायचं आहे ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. कृष्णार्जुनांचा हा जो संवाद चाललेला आहे तेवढं वाचलं तरी महाभारताचं सार कळेल. आणि जो अभिप्रावो साते शती
आणि या 700 श्लोकांच्या गीतेमध्ये जे सांगायचं आहे ते जर का तेवढं वाचायलाही वेळ नसेल, तो एकलाची नवमी, एकल्या 9व्या अध्यायामध्ये सगळं सार आलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. अहो गुळ साखर मालयाचे, उसाच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. उसाचा रस, नुसता ऊस खाता येतो, रस खाता येतो, गुळ घेतो, साखर येतं, पुढचं काय येतं आपण जायला नको. पण गुळ साखर मलयाचे हे बांधे तरी एकाची रसाचे, एकच उसापासून हे सगळं बनलेलं असलं तरी स्वाद गोडी याचे आन आन जैसे, प्रत्येकाची गोडी वेगळी आहे. साखरेची गोडी गुळाला नाही, रसाची गोडी दुसऱ्या कशाला नाही. तसे हे अध्याय गीतेचे, तसे एकाच गीतेचे सगळा प्रवाह चाललाय, कृष्णार्जुन संवादच चाललाय. तसे हे अध्याय गीतेचे परे परी अनिर्वाच्यपण नवमाचे, म्हणजे 9व्या अध्यायाचं अजूनही श्रेष्ठत्व, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. हे माझ्याकडून होत आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, हे गुरूंच्या प्रसादामुळे होत आहे. म्हणून अगदी सुरुवातीला पण ज्या वेळेला गीतेवर भाष्य करायचं त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज बालक भूमिका घेऊन गुरूंना अशी प्रार्थना करतायत की हे सांभाळून न्या असं. एरवी मी तुमचाच बालक आहे आणि माझ्या मनात काही काही हट्ट निर्माण होतात आणि ते तुम्ही आईसारखे पुरवता, पण आता एक वेगळाच हट्ट निर्माण झालेला आहे, तो म्हणजे गीतेवर भाष्य करूया असा. आणि ते तुम्ही जर का पार केलं तरच करू. का तर या गीतार्थाची थोरी स्वये शंभू व्यवरी, या गीतार्थाची थोरी स्वतः शंकर विवरण करतायत. कोणाला? भवानीला. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, ते तर हरू म्हणे नेणीचे. ते दरवेळेला सांगताना गीतेचा वेगवेगळा अर्थ सांगतात, वेगवेगळे भाव प्रकट करतात. त्यावेळेला भवानी म्हणते की मागच्या वेळेला तुम्ही वेगळा अर्थ सांगितला होता, ते असं कसं काय, दरवेळेला नवीन भाव कसे काय. तर त्यात भगवान म्हणतात ते तर हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे. भवानी म्हणजे प्रकृती स्वरूपाने, प्रकृती जशी नित्य नूतन आहे, जी तीच म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा तो दृष्टांत आहे की रोज सकाळी पूर्वेकडून सूर्योदय होत असला तरी तो कालचाच सूर्य आज शिळा सूर्य उगवलाय असं वाटत नाही, रोज ताजा वाटतो. तसं प्रकृतीला एक नित्य नूतनता आहे, म्हणजे तेच प्रकृतीचे आविष्कार पण आम्हाला नवीन वाटतात. नेहमीची येतो मग पावसाळा असं जरी म्हणत असलं तरी दरवेळेला पावसाच्या पहिल्या पावसाचं जे फिलिंग आहे ते दरवेळेला ताजं असतं, टवटवीत करतं. तसं प्रकृती ज्याप्रमाणे कायम नवी वाटते, नित्य नूतन, तसं गीतेचे हे पण भाव नित्य आहेत आणि नूतन आहेत. नित्य म्हणजे तत्व नित्य आहे, पण त्याचे एक्सप्रेशन्स नूतन आहेत. म्हणून अध्यात्म म्हणून ज्ञानाचं बोलणं आणि ते पण रसाळपणे, तसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, ते तर पुरे कोण म्हणे आकर्णिता, असं पुढे ज्ञानेश्वरी आणि गीता असं ब्लेंड होऊन चालते ऍक्च्युली. तसं कृष्ण आणि अर्जुनाचा तो संवाद नुसतंच कोरं ज्ञान सांगितलं असतं तर ते तेवढं पचलं नसतं. तत्वज्ञानाचाच अर्थ सांगणारे आणि तत्वज्ञानाची भूमिका सांगणारे काही ग्रंथ कमी होते म्हणून गीतेची उत्पत्ती झाली अशातला भाग नाही. हजारो ग्रंथ होते, त्याच्याही आधी उपनिषदा होती, वेद आहे. पण गीतेचा एक युनिकनेस आहे या सगळ्यामध्ये की एकाच, जसं त्या आत्ताच्या गाण्यामध्ये आलं की सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन, हा सगळ्या उपनिषद रूपी गायींचं दोहन केलं आणि दूध काढण्याची सवय लहानपणापासून कृष्णाला होती, गोकुळातच जन्म झालेला होता आणि पुढेही त्याने ते सार काढत राहिला. मग काय केलं तर श्रीकृष्णाने सर्व उपनिषदांच्या रूपी गायींचं दोहन करून गीतेचं निर्माण केलं सार. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला पुढे एक वेगळाच दृष्टांत दिलाय की त्यांनी उपनिषदांना गायी न म्हणता कृष्णालाच गाय म्हटलंय. की ज्याप्रमाणे गाय प्रेमाने आपल्या वासराला पाजवते आणि त्याच्या निमित्ताने घरचं पण डुबत होतं, तसं अर्जुन रूपी वत्स, अर्जुन रूपी वासरू ते ढुशा देत आहे की मला भूक लागलेली आहे पूर्णत्वाची, म्हणून स्वतःच श्रीकृष्ण रूपी गायीने दुग्धपान त्याला करवलं असं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक ट्विस्ट दिलेलं आहे त्यांच्या सवयीप्रमाणे. वेदांमधून जे सार सांगितलं गेलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पुढे पुढे ते संस्कृत भाषेचं अध्ययन पण हळूहळू कमी होत गेलं आणि दुसरा भाग म्हणजे की त्याच्यामधला जो कर्मकांडाचा भाग आहे त्याचं सार समजून घेणं कठीण होत गेल्यामुळे हळूहळू समाज एकदा का रूढ झाली एखादी पद्धती की त्यातलं सार शोधून घ्यायचं विसरतो,
तसं हळूहळू कालांतराने गीता आणि वेद आणि उपनिषद याच्याबद्दल जे ज्ञानाचं बोलणं आहे ते ज्ञानाचं बोलणं ऍक्च्युली आयुष्यामध्ये कसं येणार. एक तत्वस्वरूपाचं वर्णन चाललंय आणि एक आमचं आयुष्य आहे, ह्याच्यामध्ये कुठे मेळच बसत नाही. आणि त्याचा मेळ बसवायचा असेल तर तुमच्या आचरणात तुम्ही डेली काय करायचं हा प्रश्न उरतो, आणि तो प्रश्न गीतेने सोडवला. म्हणून मेन फोकस जो आहे गीतेचा सगळा सुरुवातीचा, अनेक लोकांनी गीतेला नक्की काय म्हणायचंय हे एवढे इंटरप्रिटेशन्स आहेत की त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांसारखी व्यक्ती म्हणते की कर्मयोग सांगायचा आहे गीतेला. कारण की त्यांना त्यावेळेला भारत देशाला कर्मप्रवण करायचं होतं, म्हणून त्यांच्या दृष्टीने गीतेमधला कर्मयोग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कित्येक लोकांनी भक्तियोग महत्वाचा सांगितलंय, ध्यानयोग महत्वाचं सांगितलंय, पण गुरुदेव रानडेंनी जे म्हटलंय की गीता हे साक्षात्कार पर्यवसायी तत्वज्ञानच आहे, की साक्षात्कार योग आहे, की हे सगळं कर्म करा, भक्ती करा, ज्ञान करा, कशासाठी करा, साक्षात्कार करून घेण्यासाठी करा. आणि हे कुठेही सूत्र गीतेचं हलत नाही. म्हणून गीतेला पण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु, उपनिषदच आहे गीता आहे. आणि उपनिषदामध्ये जी परंपरा आहे की एक गुरु सांगताहेत आणि शिष्य ऐकतो आहे, त्यांना प्रश्न करतो आहे, ती परंपरा तशीच्या तशी गीतेमध्ये पण आलेली आहे. इथे जो अर्जुन हा शिष्य आहे तो शिष्य भूमिकेत यायला त्याची अगतिकता कारणीभूत आहे. तो मुळात शिष्य भूमिकेतून कृष्णाकडे आलेला नाही. तो मामे भाऊ आत्ते भाऊ असं नातं आहे, सारथी आणि रथी असं नातं आहे, आणि समवयस्क आहेत, आणि लढाई करण्यासाठी म्हणून तो तिथे खरं तर आलेला आहे. पण त्याला त्यावेळेला जे श्रेयस्कर काय, लढाई करावी का न करावी, याच्यामध्ये त्याला जो प्रॉब्लेम होता की चांगल्या लोकांना मारण्यामुळे माझं श्रेयस्कर आयुष्य माझ्यापासून दूर जाईल आणि मी एका प्रकारे पापाचरणी होईन, त्याच्या आंतरिक कॉन्फ्लिक्ट मधून सुटण्यासाठी म्हणून खरं तर तो कृष्णाकडे आलेला आहे. तत्वज्ञान ऐकायला तो खरं तर आलेला नाही. पण कृष्णामध्ये जगद्गुरु म्हणून जे म्हटलं जातं की कृष्णाला डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंट काहीही सिम्पटम सांगितले तरी औषध कुठलं द्यायचं हे निष्णात डॉक्टरला असं माहिती असतं. आणि तो अर्जुनाला म्हणजे पेशंटला कुठली टेस्टचं औषध आवडतं, गोड आवडतं म्हणून तो गोड देत नाही, त्याला हवं तेच औषध त्याच्या गळी उतरवतो. तसं कृष्णाने तिथे एकदा का त्याने असं म्हटलं की हे सगळं मी तुला शिष्य म्हणून शरण आलो, त्याच्यानंतर कृष्णाने त्याला हवा तोच डोस दिला. आणि अजिबात त्याच्या त्या भावनिकपणाला गोंजारत बिंजारत कृष्ण बसलेले नाहीत. त्याचं का असं केलं असेल, कारण मुळात अर्जुन जो गेलेला आहे तो भावनिक कल्लोळामध्ये आहे, तो रडतो आहे, त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडलंय आणि तो म्हणतो की सिदंती मम गात्रा आणि रोमहर्षश्च जायते, माझी सगळी हातपाय थरथर कापतायत आणि घाम फुटलेला आहे आणि आता उभं राहत नाहीये. अशा प्रकारच्या भूमिका झालेल्या माणसाला एकदम तत्वज्ञानाचा उपदेश केल्यानंतर तो सुरुवातीला तरी भांबावलाच असेल की अरे मी काय विचारतोय, तू काय सांगतोय. पण त्या एकूण भांबावलेपणातून त्याला मुख्य मार्गावर आणणं, कारण कुठल्याही, आणि याच्यामध्ये थोडंसं माझ्या मनात असं आलं की कृष्ण हा त्यावेळेचा सर्वश्रेष्ठ वक्ता म्हटलं जायचं भगवान श्रीकृष्ण. तसं काउन्सिलिंगमध्ये जर का तुम्हाला एखादा माणूस खूप भावनिक होऊन आला असेल तर त्याला भावनिक रीतीने ऍड्रेस केलं तर तो जाम ऐकत नाही त्याला बुद्धीच्या, कारण तो बुद्धी वापरण्याचं विसरून गेलेला असतो म्हणून तो भावनिक गोंधळामध्ये असतो. त्यामुळे भगवंतांनी त्याला डायरेक्टली कृष्णाने बुद्धीच्या प्रांतामध्ये आणून सोडलं आणि तत्वाचंच वर्णन करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला तसं त्याला असं खडसावलं की तुला काय वाटतं की तू मारलंस तरच हे मरणार आहेत आणि तू नाही मारलंस तर हे काय अमर होणार आहेत, असं थोडीच आहेत, तुझ्यामुळे जग चालतंय असं तुला वाटतंय की काय. मग तसं असेल तर तसं काही नाहीये, हे तत्व आहे ते कधीच हलणारं नाहीये असं म्हटल्यानंतर, आणि ज्ञानी व्यक्ती अशा प्रकारे रडत नाहीत असं म्हटल्यानंतर त्याला ज्ञानी व्यक्ती कोण आहेत त्या आणि कशा असतात हे समजून घ्यायचं कुतूहल निर्माण झालं. आणि मग गीतेचा प्रवाह तोही हे विसरून गेलाय, ऍज इफ की मी युद्धासाठी आहे. तोही हा प्रश्न विचारतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ दिसतो कसा, तो बोलतो कसा. आणि मग तो सगळा मार्ग, अवतार रहस्य, मग ध्यानयोग, अष्टधा प्रकृती, भक्तियोग, ज्ञानयोग, असं करून शेवटी त्याला प्रश्न हाच विचारलेला आहे की मी जे सांगितलं ते तुला कळलं का, लढाई करशील का वगैरे, अप टू यू करायचं की नाही. लढाई करशील का हा प्रश्नच नाहीये, किंवा मी सांगितलंच तसं वागशील का हाही प्रश्न नाहीये, मी सांगितलं ते कळलं का. आणि
त्याला ते समजलं का, धारणा उत्तम झाली का, आणि त्याच्यावर तो म्हणतो नष्टो मोहा स्मृती लब्धा. म्हणून गीतेचा परिणाम काय आहे? नष्टो मोहा हा परिणाम आहे सगळ्या ऐकणाऱ्यांच्या बाबतीत. म्हणजे गीता ऐकल्यानंतर काय व्हायला पाहिजे? आजच स्वामी माधवनाथांचं कोट आलेलं आहे एका ग्रुपवर, की त्यांनी असं म्हटलं की गीता मला समजली. असं कधी म्हणावं? गीता जे म्हणते त्याप्रमाणे आचरणात आली की म्हणावं की गीता समजली. तोपर्यंत सगळं बुद्धीतच आहे. अप्रिशिएट होणं हा एक वेगळा भाग आहे, अंगीभूत होणं हा एक वेगळा भाग आहे. म्हणून आम्ही आत्ता काय करतोय, किमान अप्रिशिएट करून घेतोय की असं असं असतं बाबा, निष्काम कर्म करायचं असतं, आमचं होत नाही, नको होऊ देत, पण किमान हे कळेल की असं करायचं असतं, श्रेयस्कर हे आहे. म्हणून गीतेला अतिशय महत्व, की हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू असं म्हटलं जातं, की वेद जे आहेत ते भगवंत झोपलेले असताना त्यांच्या घोरण्यातून वेदांची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. भगवंत अशा प्रकारे झोपतो, याला काही काव्य कल्पना आहे. आणि आपल्या घोरण्यातून काही येत असेल त्यांच्या घोरण्यातून वेद बाहेर पडले, ज्ञानस्वरूप आहेत ते. त्यामुळे सांगायचं असं की घोरणं जितकं विनाशायास असतं, काही कष्ट न करता घोरतो, त्याप्रमाणे वेदांची उत्पत्ती पण अगदी विनाशायास झालेली आहे. त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागले नाही, तत्व प्रकट झालेलं आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वय अनुवादिला. म्हणून वेद हे त्याच्या घोरण्यातून निर्माण झाले आहेत, पण गीता मात्र त्याच्या मुखातून जागेपणी त्याने सांगितली आहे, म्हणजे जास्ती महत्वाची असं म्हणून सांगितलं. तिथं महत्व सांगतात. त्यातून तो गीतेचा भाग सगळा प्रकट होत असताना अनेक टर्म्स गीतेने त्याला स्वामी चिन्मयानंदांनी म्हटल्याप्रमाणे रिइंटरप्रिट केलेले आहेत. त्या काळच्या सगळ्या समजुती आणि त्याच्यातून लोक जे अडकलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, की अर्जुन सुद्धा जे म्हणतो की हे सगळं आम्ही पितरांना मारलं, ह्या लोकांना मारलं तर काय होईल, तर सगळा धर्म बुडेल, त्याच्यानंतर श्राद्ध करायला कोण शिल्लक राहणार नाही यांचं, सगळे श्राद्ध पिंड उदक या सगळ्या क्रिया थांबतील, मग हे सगळं संस्कार चालवणार कोण, ह्या कन्सेप्ट अर्जुन मांडतो आहे. आणि त्याच्यावर भगवंत म्हणजे अर्जुनाचं एक रिप्रेझेंटेशन असं आहे की सामान्य समाजाची जी धर्माबद्दलची धारणा आहे ती अर्जुन रिप्रेझेंट करतोय. त्याला स्वामींनी खूप सुंदर रीतीने सांगितलं की अर्जुन भुजकाळात पडला होता आणि कृष्णाने त्याला बाहेर काढलं, हे कथेच्या दृष्टीने ठीक असलं तरी मूळ जो संकल्पना आहे ती एकच तत्व, अर्जुन आणि कृष्ण या स्वरूपात जगाला प्रबोधन व्हावं म्हणून अर्जुन अज्ञानाची भूमिका मांडतोय आणि कृष्ण ज्ञानाची भूमिका मांडतोय. नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम असं महाभारताच्या प्रत्येक अध्यायाच्या आधी शेवटी आधी हे म्हटले गेलेलं आहे की नारायणाला आणि नराला, म्हणजे नर आणि नारायण अर्जुन आणि कृष्ण या दोघांनाही नमस्कार करून हा जय नावाच्या ग्रंथाचं लिखाण होत आहे. म्हणून एकच तत्व शिष्य गुरु या भूमिकेमध्ये एकाच ठिकाणी ते आहेत. म्हणजे सगळ्या महाभारताचं जे म्हटलेलं आहे की सगळं दिव्यत्व त्या एका रथामध्ये सामावलेला आहे, की जिथे तो कृष्ण आहे तिथे तो अर्जुन आहे, वर हनुमंत आहे. तो रथ पण जो आहे सर्व प्रकारे हा सुसज्ज असलेला रथ घेऊन तो तिथे उभा आहे. त्या रथाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ते केलंय की तो कृष्णाचा रथ किंवा अर्जुनाचा रथ जो कसा होता की पाखांचा मेरू जैसा, पंख असलेला मेरू पर्वत असं उदाहरण दिलंय. मेरू पर्वत सारखा विशाल तो रथ, पण मेरू पर्वत जड असल्यामुळे तो हलेल कसा, तसा हा पंख असलेला मेरू, का पाखांचा मेरू जैसा रहमवरू, रहमवरू याचा अर्थ श्रेष्ठ रथ, रहमवरू मिरमित असे तैसा तेजे कोंदाटली या दिशा जयाचेनी. त्याच्या तेजाने म्हणजे रथाचं तेज आहे त्याच्यापेक्षाही आतल्या कृष्णाचं तेज आहे. सुंदर लोकांनी याच्यावर इंटरप्रिटेशन केली आहेत की सगळं ते महाभारताचं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर हे लोक आले आणि मग अर्जुनाला भगवंत म्हणतात की तू पहिला उतर खाली, तर तो म्हणतो नाही तुम्ही आधी उतरा. तो म्हणाला नाही आधी तू उतर. मग अर्जुनाला उतरवलं खाली. त्याच्यानंतर वरचा हनुमंत अदृश्य झाला आणि कृष्णाने पण खाली पाय ठेवल्यानंतर क्षणार्धात तो रथ भस्मसात झाला. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं असं काय झालं, तर त्याच्यावर कृष्ण म्हणाले की जी दिव्यास्त्र या रथावर टाकली गेलेली होती कौरवांकडून, त्याने हा रथ केव्हाच भस्मसात झाला होता. मी त्याला सावरून धरला होता आजपर्यंत, जोपर्यंत युद्ध होत नाही. तर या कथेचा भाग घेऊन एक न्यायमूर्ती रानडेंनी असं म्हटलंय की भारताचा रथ जळत कसा नाही असं त्यांनी कसं की भारतामध्ये एवढे
भ्रष्टाचारी नेते, इतर लोक एवढ्या प्रकारे भारताला छिन्न विच्छिन्न करण्याच्या कारस्थाना एवढी वर्ष चालू आहेत, पण भारताचा रथ जळत कसा नाही? तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय, कारण सामान्य भारतीयाच्या मनामध्ये कृष्णाला त्या सारथ्याचं स्थान जे आहे ते हल्लेलं नाही असं त्यामुळे भारताचा रथ जळत नाही. एकदम म्हणजे अप्रतिम इंटरप्रिटेशन, की हजारो वर्ष एवढी संस्कृती आल्या लयाला गेल्या, पण आजही गीतेसारखा ग्रंथ आमच्या अजून त्याचं पुनरुत्थान झाल्यासारखा भारत आज उठतो आहे. त्याचं कारण त्याला गीता हा ग्रंथ आहे. म्हणून केवळ एक कृष्णाचं चारित्र्य त्याचं हा एक भाग आहे, पण त्याचं मूर्तिमान पुढेची गोष्ट आहे ती म्हणजे गीता हा भाग. आणि त्याच्यातून दरवेळेच्या धर्मसंकल्पना हळूहळू कालबाह्य होत जातात. त्यातला सारभूत भाग समाज विसरून जातो आणि तो केवळ कर्मकांडामध्ये रमतो आणि त्यालाच धर्म समजायला लागतो आणि मुख्य अनुभूतीचा धर्म बाजूला पडतो. त्या वेळेला कोणीतरी अवतारी पुरुष येऊन त्या धर्माचं रिइंटरप्रिटेशन करतो आणि त्याचं एक मोठं क्रांतिकारक कार्य शांतिमय मार्गाने, शांतीत क्रांती असं जे म्हटलं जातं, तर गीता ही ऍक्च्युली शांतीत क्रांती आहे. काहीही खळबळ न माजवता क्रांती करून टाकलेली आहे आध्यात्मिक भारताच्या विश्वामध्ये, की सर्व कर्मकांडी लोकांना सांभाळून त्यांना ऑब्जेक्शन घेता येईल असं न बोलता, पण जे सांगायचं आहे ते नीट सांगून, ज्यांना ज्यांना म्हणून प्रकाश मिळवायचा आहे त्यांच्यासाठी म्हणून नीट प्रकारे ते बोध करून देऊन आजही त्याचे अनेक अर्थ आम्हाला समजून घेता येतात. आणि आजही ती तितकीच, आता जसं त्या गाण्यामध्ये आहे की अनेक प्रकारचे साहित्य अनेक शास्त्रांवरचं आहे आणि जणू काही इतर सगळे ग्रह आहेत, त्या ग्रहांमध्ये जसं आदित्य म्हणजे सूर्य त्या सगळ्यांना प्रकाशमान होऊन राहतो, तशा प्रकारे ही गीता प्रकाशमान होऊन राहिली, कारण हे जीवनाचं शास्त्र आहे. साचं बोलाचे नव्हे हे शास्त्र, ज्ञानेश्वर महाराज, हे नुसतं बडबड नाहीये. साचं बोलाचे नव्हे हे शास्त्र, की संसार जिणते हे शस्त्र. संसार म्हणजे सगळ्या अंतःकरणावर असलेल्या कामनामय भाग, किरकोळ गोष्टींमध्ये राहायचा भाग, हा जिंकणारं शस्त्र आहे असं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. तशा प्रकारे गीतेचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे की कर्मयोगाचा भाग नीट सांगणं, कर्मकांड आणि कर्मयोग ह्याची एक सरमिसळ जी त्याच्या आधी चाललेली होती, की वेगवेगळ्या उपासना पद्धती, त्याच्यामध्ये विधिविधान आणि यज्ञ पद्धती, त्याच्यातून ईश्वर प्राप्ती करून घेणे हा एक भाग, किंवा त्याच्यातून सकाम कर्माच्या सहाय्याने स्वर्ग प्राप्ती करून घेणे आणि उपभोग भोगणे वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्या कामना अधिकाधिक फुलवत राहणे हा भाग, या सगळ्याला बाजूला करून यज्ञार्थ कर्मासारखं आपण ते स्वाध्यायामध्ये बघतो आहोत की यज्ञ कर्मामागची भावना घ्यायची, पण त्यातला सकाम अनुष्ठान बाजूला ठेवणं आणि निष्काम कर्मयोगाची हे करणं, एंडोर्स करणं. आणि कर्मयोग म्हणजे केवळ कर्मकांड निष्काम करणं असं नसून तुमचे जीवन व्यवहार सर्वम कर्माखिलम पार्थ, सगळी काही कर्म ज्ञानासाठी म्हणून तुम्ही समर्पित करू शकता, असं एक स्पेशल कॉन्ट्रीब्युशन देणं. नेयस्थ नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षते. योग आणि संन्यास गीतेचे कित्येक गीतेने वापरलेले टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या मूळ शास्त्रांना सांख्य, ज्ञान, योग या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी गीता वापरते ही अतिशय युनिक अर्थाने वापरते. त्याच्या आधीची जी सगळी दर्शनशास्त्र जर का आपण बघितली, सांख्य दर्शन एक वेगळं आहे, न्याय दर्शन वेगळं आहे, योग दर्शन वेगळं आहे, ती जर बघायला गेली तर त्याचे अर्थ गीता जशी मांडते तसे नाही आहेत, वेगळेच आहेत. पण त्याच्यामध्ये एक परस्पर मतभेद आहे. त्या मतभेदामधून आम्ही घ्यायचं काय? पौर्वात्य तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये हा बेसिक फरक आहे की वैचारिक कसरत करत राहणे आणि किस काढत राहणे म्हणजे तत्वज्ञान असं जे समजलं जातं, त्याला गीतेने तत्वज्ञानाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवाला जे येतं त्याला तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वेगवेगळी शास्त्र त्याच्यामधून घ्यायचं काय हे कळत नाही. नाना शास्त्रांचे माहेर, सर्व नाना धर्मांचे माहेर, असं सर्व धर्मांचे माहेर, नाना शास्त्रांचे भांडार, हे सगळं एका ठिकाणी कुठे आहे तर महाभारतामध्ये आहे. सगळी शास्त्र इथे आश्रयाला आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून ती शास्त्र उद्धृत होत आहेत, पण तरी सुद्धा त्यातली एक अपूर्णता आहे. ती अपूर्णता जी आहे ती ईश्वराच्या अनुभूतीची आहे आणि तो प्रकट करणारा मार्ग गीतेमध्ये आलेला आहे, म्हणून त्याला विशेष महत्व आहे. योग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय ह्याच्यामध्ये एक
सगळ्या गोष्टी सोडून जाऊन करणं म्हणजे संन्यास. आणि योगाबद्दल एक वेगळीच कल्पना या सगळ्या काढून टाकून गीतेने ज्ञान म्हणजेच संन्यास असं स्पष्ट करून टाकलं. नेयस्थ नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षती. ज्याच्या मनामध्ये कामनिक कुठल्याही प्रकारचं इच्छा निर्माण होत नाहीत आणि कुठल्याही गोष्टींचा द्वेष निर्माण होत नाही, अंतःकरणामध्ये जो संन्यासी आहे. कशामुळे असं आहे तर तो स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळेच तशी अवस्था प्राप्त होऊ शकते. केवळ वैचारिक दृष्टीने आता मी कशाची इच्छा करणार नाही, मान मारा तर मला कोणी नाही दिलं तरी चालेल, पण मनामध्ये कुठेतरी येतच, कोणी आम्हाला विचारत नाही येच. तसं ही भूमिका कशाने जाईल? अंतःकरण तत्वस्वरूपाशी संबंधित राहिलं की ते होईल, अध्यात्मपर झालं तर ते होईल. म्हणून नेयस्थ नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुचित. सर्व प्रकारच्या बंधनामधून अतिशय सुलभतेने तो बाहेर पडतो. पण त्याच्यासाठी जी टर्मिनॉलॉजी पण जी वापरली ती नित्य संन्यासी. नित्य संन्यासी आधी गृहस्थ होता आणि मग संन्यासाची वस्त्र घातली मग संन्यासी झाला, ह्या गोष्टी काढूनच टाकल्या. जो जिथे आहे तो तिथे जर का ज्ञानस्वरूपाला प्राप्त असेल तर तो संन्यस्त वृत्तीने आहे. अशा प्रकारचा भाग गीतेने स्पेशली मुद्दाम या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. अध्यात्माची पण डेफिनेशन स्वभाव अध्यात्म उच्चते. स्वभावावर राहणे, सेल्फ धरून राहणं म्हणजे अध्यात्म. बाकी काही जमेल न जमेल करायला प्रत्येकाची वेळ जशी आहे, ठेवण जशी आहे अंतःकरणाची, त्यानुसार एखाद्याची भूमिका भक्तिपरायण असू शकेल, एखाद्याची भूमिका कर्मपरायण असू शकेल, ज्ञानपरायण असू शकेल. पण एक गोष्ट प्रत्येकाबरोबर आहे ती म्हणजे योगाची भूमिका सेल्फवर राहणं. तेवढं जर का करत असू तर स्वभाव अध्यात्म उच्चते. ह्याच्या पलीकडे अध्यात्म वेगळं काही करणार का नाही असं एक क्लॅरिफिकेशन सगळ्याच गोष्टींचं गीतेने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गीतेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून एक ग्रंथ घेऊन आम्हाला जर का अध्यात्माची सगळी वाटचाल करायची असेल तर गीता. पूर्वी स्वामींनी एका प्रवचनात असं म्हटलेलं होतं की गीता ही आईसारखी आहे आणि ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे अपेक्षिते विरक्ती सदा अनुभवीचे संती सोहम भावे पारंगती रमजे जेत. म्हणजे सोहम भावे पारंगत जे सुद्धा झालेत ते सुद्धा जिथे रमतात ते गीता नाम विख्यात. सर्व वाङ्मयाचे मथित. मथित म्हणजे घुसळून ज्याप्रमाणे लोणी काढतात, मथन म्हणजे मंथन नव्हे, मथन म्हणजे घुसळणं. सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जने हस्तगत रत्न होय. ज्याप्रमाणे क्षीरसागराचं समुद्राचं मथन करून वेगवेगळी रत्न बाहेर आली, त्याप्रमाणे सर्व वाङ्मयाचं मथन करून म्हणजे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. त्याने काय प्राप्त होतं? रत्न कुठलं प्राप्त होतं? आत्मा स्वतःच मूळ स्वरूप प्राप्त होत. ते आमच्या दृष्टीपथात येत नाही. आणि ईश्वराबद्दल एक स्वाभाविक आकर्षण माणसाच्या मनामध्ये असतं, पण तरी सुद्धा ते प्राप्त कसं होणार याच्या बाबतीत संदिग्धता राहते. आणि ती संदिग्धता सर्व प्रकारे दूर करण्याचं काम गीतेने इतक्या समर्थपणे केलेलं आहे की दुसरा ग्रंथ थोडस हे हायपर वाटू शकतं किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बोलणं वाटू शकतं, पण खरोखरच एवढ्या आस्पेक्ट एका ग्रंथामध्ये एवढ्या सिक्वेन्सने मांडणं. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याच्या पुढे शेवटी जाऊन क्रमयोग सांगितलेला आहे की क्रमयोग याचा अर्थ अगदी ईश्वर प्राप्तीला योग्य झालेली व्यक्ती कुठल्या टप्प्यामध्ये जाऊन ईश्वर स्वरूप होऊन जाते, हा भाग पण अगदी विशद करून सांगितला की जो फारसा कुठे विवरणच झालेलं नाही त्याच्यावर. अशा प्रकारे म्हणून उपनिषदांचं एक स्वतंत्र महत्व आहे. ते तत्वाचं वर्णन करतात, ज्ञानस्थितीचं वर्णन करतात, पण तरी सुद्धा त्याच्याकडे जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग ते नीट प्रकाशित करत नाहीत. व्यक्तिमत्व टाकून देऊन तत्वापर्यंत जाण्यासाठी, म्हणून ते व्यक्तिमत्व शुद्ध व्हायला पाहिजे आणि ते शुद्ध कर्माच्या माध्यमातून होतं. ती कर्म योगाच्या भूमिकेतून केली तर शुद्ध होत जातात. हा सगळा मार्ग गीतेने ज्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे गीतेचे विशेष विशेष उपकार. म्हणून व्यासाचा थोरू जगा झाला असे उपकारू की श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. नुसतं ते श्रीकृष्ण अर्जुनाचं बोलणं होतं, त्याचा ग्रंथ आकार केलं, त्याला डॉक्युमेंट केलं, म्हणून तो व्यासाचा थोर उपकार झाला असं ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी शेवटी म्हटलंय. म्हणून मने काय वाचा. म्हणून मन, काया आणि वाचा या तिन्ही जो सेवक होईल येचा, जो कोणी या गीतेचा सेवक होईल, केवळ वाच्याने वाचा हे सगळ्यात शेवटी सांगितलंय. म्हणजे गीता सांगता येते हे शेवटचं आहे. मने काय वाचा, मनाने गीतेचा स्वीकार केला, मनाने तिचा सेवक झाला. म्हणजे काय झालं तर ती जे सांगताय त्याप्रमाणे मनाला मोल्ड करायला सुरुवात केली. मने काय आचरणाने वाचा
जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वर महाराजांना हे विशेषण वापरलं जातं, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती. असं प्रत्येकाला करेल. चक्रवर्ती राजा म्हणजे छोटे राजे वेगळे असतात चक्रवर्ती म्हणजे अनेक राजे ज्यांचे मांडलिक होऊन राहिलेले आहेत, अशा प्रकारचा राजा. तसा प्रत्येक जण स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल जर का हिचं फॉलो करेल तर. जे हे श्रवणे पाठे अर्थे, कुठल्याही प्रकारे हिला अप्रोच व्हा. श्रवण तिचं करा, पठण करा, अर्थाचा वेध घ्यायचा प्रयत्न करा. श्रवणे पाठे अर्थे गीता नेती मोक्षा हरवते. मोक्षापलीकडे गीता दुसरं काही देणार नाही. म्हणून एखादी व्यक्ती केवळ मला संस्कृत येत नाही, मी फक्त ऐकतो, चालेल, मनामधून ते जर का स्वीकारायची तयारी असेल तर चालेल. श्रवणे पाठे अर्थे गीता नेती मोक्षा हरवते. दैसा समर्थू दाता कोणा ते नान नास्ती न म्हणे. समर्थ दाता असेल तर तो योग्यता पाहून देत नाही, सहज देत जातो. त्याप्रमाणे गीतेकडे कुठल्याही अर्थाने जर का गेले तरी चकोराचे निमित्ते. चकोरासाठी म्हणून खर तर चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते. उन्हाळ्यामध्ये, शरद ऋतूमध्ये सगळं उन्हाने सगळी सृष्टी तापलेली आहे, पण चंद्राचा जो उदय होतो तो जणू काही चकोराची पिल्ले जी असतात, किंवा चकोर हा पक्षी असं म्हटलं जातं की चंद्राच्या चांदण्यामधून जे अमृत कण असतात त्याचं सेवन करतो, दुसरं काही तो खात नाही, मटेरियल किरकोळ गोष्टी तो खात नाही. तसं चकोराचे निमित्ते, चकोरावरच्या प्रेमामुळे की हा माझ्यावरच अवलंबून आहे, आता ह्याच्यासाठी तरी व्हायला पाहिजे, म्हणून चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते. निवविली कलावंते चंद्रजीवी. चंद्र कसा आहे तर कलावंत आहे असं म्हटलं. कलावंत म्हणजे कलेने त्याचे बदलत जाते, रोज कला बदलते, तसा तो कलावंत आहे असं नाही म्हटलं. कलावंते चंद्रजीवी. त्याप्रमाणे अर्जुनाचं निमित्त करून, अर्जुन हा चकोर आहे त्याच्यासाठी म्हणून तो उगवला खरं तर, पण त्याच्या त्या उगवण्यामुळे तिन्ही भुवने संतप्ते म्हणजेच आपल्यासारखे लोक जे अनेक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत, त्यांना कुठे विश्रांती लाभत नाही, ते त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये म्हणजे गीतेच्या प्रकाशामध्ये शांत होतात. की श्लोकाक्षर द्राक्षलता. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द पण भारी आहेत. श्लोक रूपी अक्षर, श्लोकांची जी अक्षरं आहेत त्या अक्षरांची द्राक्ष, त्याला रूपक दिलेलं आहे, अक्षरांना द्राक्ष म्हटलेलं आहे. ती त्यांचे घड किंवा घोस लागलेले आहेत. श्लोकाक्षर द्राक्षलता, ज्या वेलीवर लागले, म्हणजे द्राक्षाचा वेल आहे, तिला अक्षर रूपी द्राक्ष लागलेली आहेत श्लोकांची. मांडव झाली असे गीता त्याच्यावर मग गीता हे मांडव आहे कशासाठी की संसार पथश्रांत विसवावया. त्या मांडवाखाली बसून संसार रूपी जे संसारामध्ये श्रांत झालेले लोक आहेत. संसार म्हणजे व्यवहार सगळ्या प्रकारचा, नातेसंबंध सांभाळणे, मूड सांभाळणे, स्वतःचा मूड घालू न देणे, नंतर सगळ्या गोष्टी अचीव करणे, सांभाळणे, त्याची भीती, ह्याच्यामधून जे सारखं अंतःकरण तप्त होत राहतं. आता कुठेतरी विसावायला पाहिजे. कुठे विसावणार? जगभर फिरून आलो तरी आतून विसावा मिळत नाही. याचं कारण की स्वतःपाशीच विसावायला होतं. स्वतःपाशी यायचं कसं अजून माहिती नाहीये. मग किमान द्राक्षाची लता आहे गीता आहे. श्लोक अक्षर द्राक्षरता. मग अशी जसं आपण अक्षर याच्यावर जे बघितलं तसं अक्षर हा शब्द इथे वापरलेला आहे. अक्षर म्हणजे गीतेची अक्षर हा एक भाग आहे, आणि अक्षर म्हणजे क्षर होणार नाही असं तत्व. अशा प्रकारचं ते द्राक्ष, श्लोकाक्षर द्राक्षलता, की तिच्या खाली बसून विसावा पण मिळेल आणि पोट पण भरेल ज्ञानाने, मधुर स्वरूपाने. म्हणून कशा प्रकारे अनुभवावी तर ज्या प्रकारे चंद्राचं चांदणं हे चकोराची पिल्लं अतिशय मवाळपणे अनुभवतात, त्या परी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवारपणे चित्त आणून या. हे शब्देविण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. अनेक रूपकांनी ह्या गीतेबद्दल कसं ते सेवन करावं, घाई करून म्हणण्यात काही पॉईंट नाहीये. शांतपणे लक्ष देऊन त्या श्लोकाला स्वतःमध्ये रुजू देऊन आणि त्याचा जो काही अर्थ निर्माण होतो आहे अंतःकरणामध्ये त्याला फुलायला वाव देणे, त्याच्याप्रमाणे आचरण करून बघणे, आणि समाधान होत असेल तर तो बरोबर आहे. अशा प्रकारे अजून अर्थ गीतेचे, आणि त्याच्यामधून होणारं चित्ताची शांतता हे त्याचं फळ आहे.
आणि त्याच्या साह्याने स्वतःचं आयुष्य उन्नत करत नेणे हा गीतेचा प्रसाद आहे. म्हणून गीतेचा प्रसाद मगाशी म्हटलं तसं फळ काय आहे तर नष्टो मोहा स्मृती लब्धा, असं ज्यावेळेला आम्ही आमच्या बाबतीत म्हणू शकू त्यावेळेला गीता खऱ्या अर्थाने कळली. पण तसं होईपर्यंत तरी ज्या ज्या पातळीवर आम्हाला ती गीता कळते आहे त्याप्रमाणे थोडं थोडं ते चालणं आमच्याकडून व्हावं. आणि ती गीता, गीता याचा अर्थ गायलेली आहे म्हणून तिला गीता असं म्हटलं जातं. कुठल्याही गोष्टींचं गायन तेव्हाच होतं ज्यावेळेला त्या बाबतीत प्रेम असतं. म्हणून नामसंकीर्तन असं म्हटलं जातं प्रेमाने ज्यावेळेला केलं जातं. किंवा स्वामी स्वरूपानंद पण सोहम ध्यानाला सोहम भजन असं म्हणत प्रेमपूर्वक केलेलं. तसं मोठ्या प्रेमाने अर्जुनाबद्दलच्या भगवंताने ती गीता त्याला सांगितली. त्यामुळे खराच तर तो ज्ञानाचाच बोध आहे, पण तो अतिशय गेय स्वरूपात प्रेमाने सांगितल्यामुळे त्याला गीता असं म्हटलं गेलं. आणि ती गीता स्वामींनी पहिल्या अध्यायामध्ये जे म्हटलं आहे की अथपासून इथपर्यंत आमच्या अंतःकरणात ती निनादत राहो. आणि ते श्रीकृष्णाचे बोल हजारो वर्षांपासून सगळ्या सात्विक लोकांच्या मनात, अध्यात्मपरायण लोकांच्या मनात निनादत आहेत. आमच्या मनात ही गीतेची सुरुवात हो. गीता जयंती त्या तिथीने म्हणून आम्ही दरवर्षी साजरी करू 1 तारखेला, म्हणजे आता येणार आहे डिसेंबरला. पण त्याचं जी मुख्य जयंती आहे ती आम्ही ज्या ज्या वेळेला गीतेच्या प्रमाणे वागायला सुरुवात करू त्या त्या वेळेला आमच्या मनामध्ये एक नव्या स्वरूपात गीतेचा जन्म होत असतो. तो गीतेचा जन्म पुन्हा पुन्हा व्हावा, त्याच्या गीतेच्या वातावरणात मी कायम असतो असं विनोबांचं एक वाक्य आहे की मी कायम प्रायः गीतेच्या वातावरणात असतो. तसं आम्ही गीतेच्या वातावरणात राहायला शिकावं. त्या श्लोकांचं थोडं तरी पाठ असावे थोडे तरी, कारण जे पाठ नाही ते कधी आठवत पण नाही. तसं त्याप्रमाणे गीता पाठ असेल तर आम्हाला काहीतरी चिंतन करता येईल. अख्खी नसेल पाठ करता येत तरी नित्यपाठ तरी पाठ करावा. आणि त्याच्या मागच्या अर्थांचं, त्याच्या मागच्या भावांचं आणि त्याच्या मागच्या अनुभवाचं आम्हाला थोडं थोडं तरी आकलन व्हावं आणि साधनेची पावलं त्या मार्गावर चालावीत. म्हणून त्या गीता जयंतीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांचं, व्यासांचं, अर्जुनाचं आणि सर्व भाष्यकार गीतेचे, ज्ञानेश्वर महाराज मुख्यतः, त्यांच्या आधाराने आम्ही हळूहळू ही गीता अंगीभूत आम्हाला व्हावी या दृष्टीने प्रयत्न करू. जे जे काही त्याच्यामधलं अपुरं पडणार आहे त्याला ईश्वरी बळ साह्य होईल. त्याच्यासाठीच म्हणून तर हे सगळं शास्त्र प्रवर्तित झालेलं आहे. तसं व्हावं आमच्या आयुष्यामध्ये. आणि कृतार्थता जी ज्ञानाची आहे ती आता या काव्यामध्ये जसं आलं की दिन थोडे उरले असं त्यांनी शेवटी म्हटलंय की एवढं सगळं आलं, दिन थोडे उरले याचा अर्थ प्रत्येकाचं आयुष्य काय थोडे दिवस उरले अशातला भाग नाही, पण किती वेळ आहे आम्हाला माहिती नाही. पण जेवढा काय आहे तेवढा आम्ही हळूहळू प्रगतीपथावर राहू याची एक गॅरंटी किंवा याचं एक कमिटमेंट आम्ही स्वतःला देणं, गुरूंना देणं, या निमित्ताने गीता जयंतीच्या निमित्ताने जे काही बोलणं झालं ते भगवंतांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. हरिओम तत्सत.